नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल तुमचं नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आपण आज बघूया, आज आमच्या एक वावर थोडं राहिलं आहे ऊस तोडायचं आणि दुसऱ्या वावराला सकाळी 7 वाजता बघा सुरुवात केली तोडायला. आता थोडा ऊस तुटून गेलेला आहे आणि आता बघा ह्यांचे ट्रॅक्टर जाण्यासाठी वाट करायचं चालले. तर बघूया आपण. हे बघा खांदून लेवल करतात, म्हणजे ट्रॅक्टर हे होणार नाही, घसरणार नाही, काय होणार नाही. बास हो जाईल की एवढ्यातनं. हा बघा इथं जवळपास उकरंडा आहे, त्याच्यामुळं वाट जरा मोठी पाहिजे, व्यवस्थित ट्रॅक्टर गेला पाहिजे. हा आमचा उकरंडा आहे बघा, शेणखत साठवायचा. इथेच थोडा मायना कमी आहे, त्याच्यामुळे ती इथं चढ आहे, असा चढ आहे. चढ आपण एक लेवल केलं म्हणजे इझिली ट्रॅक्टर निघून जाईल. हे आमच्या मामांचंच वावर आहे बघा, घेवडा लावलाय, काळा घेवडा. शेंगा आले ते. हां हो का, ह्याला शेंगा पण आले ते, भरपूर शेंगा आहेत त्या, पण अजून काय भरल्या नाहीत, कवळ्या शेंगा आहेत त्या. उन्हाळी भाजी बघा, काळा घेवडा. कुठपर्यंत खांदायचं? तिथपर्यंत का? हो इथपर्यंत बसेल, तिथनं पुढं. हे बघा टिकावानं खांदायचं चाललंय. आता दगडच निघते त्या, माती कमी. तिकडे ट्रॅक्टर भरायचा चालू झालाय बघा, मोळ्या टाकतायत ट्रॅक्टरमध्ये. लहान मुलं पण इकडे आले ते आहेत ह्यांच्यापाशी. हो हां काय वस्तीला बायका आमच्या बघा हे करायला आले, ते वाडा गोळा करायला पोचल्यात. आता लेट पोचले ते. हां व्हायच कमी बघा मैत्रिणींनो, एक हिस्सा ऊस तोडलेला आहे, 3 हिस्सा ऊस राहिला आहे तोडायचा. आज अर्ध्यापर्यंत जातील तोडून. गावतंय ना त्याला वाड वाड वावतंय ना म्हणलं. नाही नाही याचा की आता. होय हो, गोळा करून ठेवलं म्हणजे परत निवांत बसा येतो. व हां 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 असं द्या आता, करा की. ही मेन आहे व जनावरांचं. भाऊजी गेला असेल कामावर? नाही का? असं होय, बरं बरं. का हो? हो कुस आहे, ऊसाला कुस असते तर. हे बघा ट्रॉली भरायची चालली आहे, अर्ध्याला जास्त ट्रॉली भरली आहे. हे बघा त्यांचे ते शिडे आहे वर चढायची, त्याच्यावरनं बघा किती इझिली जाते ते, इझिली उतरते ते. तिथे लवते ती शिडी बघा.
पण त्यांना अजिबात भीती वाटत नाही. एवढा मोळी मोठी घेऊन चढतात या बिनधास्तपणे. त्यांना प्रॅक्टिस झालं आहे त्याचं. दामानं घासराल. तर मित्रांनो, त्या ट्रॉलीमध्ये बघा एक छोटंसं बाळ आहे. आपण त्या बाळाकडे जाऊया, त्याला विचारूया त्याचं नाव काय हे विचारूया. काय खातो? भाकरी खातोय. तुला बिस्किट आवड का? दो बिस्किट तुला मी. भाकरी खातो मग तुला नाही लागत? हा होय काय पिले? पप्पा कुठे का तुझे? होय पप्पा. पप्पा काय करते ते? बांधते ती मग. हा होय पकन करते ना. आणि तू काय करतो? तू बसलाय होय. अगं बाई हुशार आहे बाळ. मग हुशार आहे. हा हा मला नाही बाळा कळलं काय म्हणलं तू. झेंडा झेंडा. अयो तुला झेंडा दिसला बा एवढ्या लांबचा? अगं बाई चांगली नजर आहे तुझी. नजर चांगली आहे बाळाची. होय तुला खाऊ घेऊन येऊ का मी? खाऊ घेऊन येऊ? घेणार का खाऊ? बिस्कुट घेणार का? बिस्कुट हा हा होय. आणि तू नुसती भाकरी खातो बाई? भाजी भाजी नाही आवडत तुला? नुसती भाकरी? अगं बाई आणि कडक झाली की रे बाळा. भाकरी कडक झाली की कुरकुरीत लागते का? हा हा बाजरीची भाकरी बघा मैत्रिणीनं. बाजरीची भाकरी कसं खातंय बाळ. आणि किती बघा कडक वाळले पण आवडीनं बिस्किट खाल्ल्यागत खातोय. बरं बाळा बरं का मी जाते आणि तुला बिस्किट घेऊन येते. बिस्किट खातो ना? बर हा बर बिस्किट खातो. बर कुठलं खातो? होय क्रीमचं खातो का तू? होय हा लाकूड आहे ते. लाकूड आहे ना. मग क्रीमचा खातो का बिस्किट तू? क्रीमचा खातो? खातो ना. बर मी येऊ का घेऊन तुला? बरं मग मी घेऊन आल्यावर ना मग मला काय देणार तू? काय देणार? चपाती देणार होय? ही चपाती मला देणार तू? आय आय मग मी घेऊनच येते. हा बर आणि एक पप्पी देणार का? हा बघा फसवायचं नाही. देणार ना पप्पी? देणार नाही? बिस्किट घेऊन येऊ का मी? बर इथेच घेऊन. हा बा बस येतो तू. हा मग आता मला काय देतो तू? भाकरी देऊ तू? नेऊ का सगळे मी? बर तू केळ खा मग नीती. केळ खातो. खा खा. आय चाले शाबास. हे बघा शेळ्या भाकरी खातोय बाळ. त्या पोटाला नाजूक आतडीला किती त्रास होईल याचा पण काय नाही. खावी लागते त्यांना. ह्या वयासुद्धा असलं शेळी भाकरी ही खावी लागते. कारण आई वडील ही हे असं ऊस तोडायला गेल्यावर त्यांना असं ताजं ताजं सारखं बनवायला जमत नाही. खा तू बरं का. हाड 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 पळ.
काय ह्यांचं काम आहे आता इथं, जेव्हा यायचं तेव्हा येत नाही ती. हे बघा वस्तीवले माणसं कसे वाडा गोळा कराय, भरपूर आले ती, पोरं सुद्धा आली ती. तर बघा ह्या मैत्रिणींना बायका कशा वाडा गोळा करते ते पटापटापटा. ह्या अरुणात आणि बघा ट्रॉली भरायची चालले. हे नेहमीच त्यांचं काम आहे, त्याच्यामुळे त्यांना काय ह्यात काय अब्जूक वाटत नाही. बाहेर मोळी उचलली. निघाले टाकायला ट्रॉलीमध्ये मोळी. तर मैत्रिणी हा आमचा दुसरा फड आहे बघा. पहिला फड थोडा राहिला आहे, तो आता संपला असेल. आता ते पण जे आहेत तोडे ऊसतोडे ती माणसं, ती पण आता ह्याच ऊसामध्ये येणार आहे ती. ह्या बघा सासू आमच्या. हितनं जाईल किंवा कशाला करता ते मग सांगतात गाडी जाय का ही महिला नाही इकडे मोबाईल द्या. आता इथे ट्रॅक्टर सरळ माणूस जाते खाली. नाही, हित वरवच काढलं पाहिजे. हे तर चढ आहे हो, है ना. ते सांगितलं म्हणलं कोणाला त्यांच्या काय इथं आतडे पडते. हा हो गावात कुणी 15,000 रुपये त्याचं काय सामान चक्की होती माळ्यात, बरंच बाकी सामान सगळं भरलं, कोपट भरली, निघूनच गेली मागल्या 2 दिवसात. काय गोड बोललं दिवस काय करायचं, गाठ घालायची. पण आपल्याला पावती पण देतात ना गाडी गेल्यावर, मग ती गेली तर काय टेन्शन नाही ना. नाही ह्यांचं नाही काय इथं तर नोंद झाली. हां हां तीच म्हणते. हे बघा एवढं खांदून एकसारखे केलेले आहे भुई. आता ह्यातून जाईल ट्रॅक्टर निघून. आता बासच करते मामा शेंगा लागल्या दिसाय बरं का. हां तोडू नका हा एवढा. हा ते भरलं तरी पाहिजे, ते भरल्याशिवाय काय तोडून नुसतंच हे करायचं. तर मैत्रिणींनो आपण बघा त्या लहान बाळाशी मस्तपैकी गप्पा मारल्या. किती छान बाळ बोलते बघा ते. त्याला आपण केळ दिलं. आता काल केळ आणलेली, उद्या गुरुवार आहे उद्यापनासाठी, म्हटलं त्या बाळाला पण द्यावं. कारण ते शिळी भाकरी जी खात होतं ते मला खूप लय म्हणजे कसं तरी वाटलं म्हणून आपलं केळ दिलं. तर ते आता म्हणतंय केळ दिलं म्हणतंय मला बिस्किट नाही आणलं. आता बिस्किटचा पुडा आता नाही घात, कशाला पण आणतोय लहान बाळ नसल्यामुळं. आता थोड्या वेळानं बघा जाऊन एक 10 रुपयाचा पुडा आणते आणि त्या बाळाला देते. लहान बाळाचे किती समजी असते बघा. पण लय बोलका आहे आणि लय हुशार आहे बघा ते पिल्लू. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.